मान्सून धमाका 30 ते 70% भव्य सूट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे। तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात राहणारे दिलीप मिजगुले याने त्याची पत्नी अंगणवाडी सेविका स्वाती मिजगुले हिचा उशीने तोंड दाबून तिची हत्या केली। त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून सदर घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे। स्वाती मिजगुले वय वर्ष 54 व दिलीप मिजगुले वय वर्ष 60 असं मयत पती पत्नीचं नाव आहे। आज शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दिलीप मिजगुले याने प्रथम पत्नीला मारहाण केली, त्यानंतर उशीने तोंड दाबून तिची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली आहे। या बाबतीत त्याने आपल्या घराच्या भिंतीवर काही मजकूर देखील लिहिला असून त्यात काही व्यक्तींची नावे लिहिल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। सदर पती पत्नीचे मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहेत। हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे। सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले हे पती पत्नी आहेत। ते इथं राहत होते दोघेच। त्यांना एक मुलगी आहे, ती पुंतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे। ते दोघंच इथं राहत होते। यामध्ये सकाळी 6 वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा आहे त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर, त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे। त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे। झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन। महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे हा, महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहेत ते चहाचा व्यवसाय करायचे। घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे। इतर काही कामगार आहे का सर? आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकेन। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव।